आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि तोंडाला पाणी सुटेल असं मिरचीचं लोणचं. ही रेसिपी अगदी सोपी, झटपट आणि चवीलाही छान लागते. हे लोणचं रोजच्या जेवणात एक खास चव आणेल. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. मी इथे 200 ग्राम हिरवी मिरची घेतलेली आहे. मिरची धुवून देठं काढून अशा प्रकारे कट लावून घ्यायचे आहे. इथे सर्व लोणच्याला लागणारं साहित्य घेतलेलं आहे. लो फ्लेमवर हे सर्व मसाले गरम करून घेऊया. 2 चमचा मोहरी घेतलेली आहे. 2 चमचा सोप घेतलेली आहे. 2 चमचा जिरे घेतलेले आहे आणि अर्धा चमचा मेथी दाणे घेतले. अर्धा चमचा कलोंजी घेतलेली आहे. अशा प्रकारे गरम करून घ्यायचं आहे, ते जळू द्यायचं नाही. 2 मिनिटे ते गरम करून घ्यायचं आहे. गरम झालं की ते काढून घेऊया. थंड झालं की मिक्सरमधून ते बारीक पावडर करून घ्यायची आहे. एक वाटी सरसोचं तेल घेतलं, ते गरम करून घेऊया. तेल गरम व्हायला लागलं की त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालायच्या, त्यामुळे लोणच्याला खूप छान चव येते. जे आपण पावडर तयार केलेली आहे त्यामध्ये मीठ घालायचं, हिंग घालायचा. मीठ हे गरम करूनच घालायचं म्हणजे लोणचं खराब होत नाही. तेल थोडं कोमट झालं की या मसाल्यामध्ये अर्ध घालायचं. आपण 2 लिंबू घेतले, त्याचा रस काढून घ्यायचा आहे. लिंबामुळे मिरचीचा तिखटपणा हा कमी होतो. लिंबू पिळून झालं की हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. जे आपण मिरचीचे काप करून घेतलेले आहे त्यामध्ये अशा प्रकारे मसाला भरायचा. जे आपण मसाल्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते 200 ग्राम मिरचीसाठी पुरेसं आहे. अशा प्रकारे सर्व मिरचीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. नंतर तेल थंड झालं की असं त्यावर सोडायचं. आपण इथे तेलाचं प्रमाण 1 वाटी घेतलेलं आहे, तुम्ही जास्त पण घेऊ शकता. अशा प्रकारे मिरचीमध्ये मसाला भरून जर लोणचं तयार केलं तर याची चव खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.